नमस्कार. जय शिवराय, जय गोमाता. आज मी मळ्यात आलो आहे आणि माझ्या फॅमिलीला पण आणलं आहे आणि रविवारचं आम्ही गायची सेवा करतो आणि रविवारी सुट्टी असते. रविवारी सुट्टी असल्यामुळं आम्ही कुठं बाहेर जायच्या ऐवजी आम्ही काय करतो, मळ्यात येतो. आणि आमची ही गाय आहे, हिला तर तुम्ही ओळखता, ही आमची तुळजा, हा माझा मुलगा आहे. आणि रविवारी आल्यानंतर त्यांना पण एक आनंद असतो का बा रविवार कधी येईन आणि आम्ही कधी मळ्यात जाऊ. आणि आल्यानंतर आमची गाय, तिची कशी सेवा करायला मिळेल, तिला कधी बघायला मिळेल, असं तर आपण फोनमध्ये रोज बघतो. पण रोज बघण्यात आणि रविवारी समक्ष आल्यानंतर गाईला हात लावणं वगैरे, हे त्यांना पण एक आनंद असतो. तुरा मी आलो. तर आता आमची फॅमिली आली आहे आणि आता ते पण आल्यानंतर त्यांचा एक आनंद आहे. आता ते चालले गोठ्यामध्ये आणि आता तुम्ही पुढं बघू शकता. आमचा स्वराज्य आहे, थोडा आगाव आहे, पण मग त्याला बी खूप भारी वाटतं गाईपाशी आल्यानंतर. चला तर मित्रांनो, आपण आता मध्ये जाऊ. आणि ही आमची तुळजा, लाडाची लाडूबाई, तुळजाबाई, काय करते तू? आणि तिलाही खूप मस्ती करायला आवडतं. आता आपण तिची मालिश करणार आहे. त्यानंतर हे आपले ब्रश आहे, आपण याच्याने मालिश करतो. याच्याने तू कर तिकडनं. आणि आमचा स्वराज्य आहे, तो पण मालिश करणार आहे. ठीक आहे, मस्त मालिश करायची आपल्याला. आज मी फक्त त्यांची गंमत बघणार आहे, कारण की रोज मी करतो असतो आणि रविवारी हे सगळ्या गोष्टींचं काम तेच करतात. गायची साफसफाई असन, शेण उचलणं असन, त्यानंतर त्याच्यानंतर तिला चारा ठेवणं असन, चारा कालवणं असन, सर्व तेच हे दोघं मिळून करत असतात. त्यांना मजा वाटते या गोष्टी करायला. इथं मार भाऊ ब्रश, इथे मार, इकडे इथं कर, इथं ब्रशिंग कर तिला. इकडं इथं कर. तिला ब्रशिंग खूप आवडतं. ब्रश केल्यानंतर तिला एक असं तिच्या बॉडीला असं खाजवल्यासारखं वाटतं, भारी वाटतं, तिला मजा वाटते. ती पण एक आनंद घेते ती. आणि हा आमचा गोठा आहे, छोटा आहे पण छान आहे. एक माझ्या स्वतःच्या याच्याने मी डिझाईन केलेलं आहे. वॉल पेंटिंग आहे. त्यानंतर इकडं आपण वारली पेंटिंग म्हणता, इकडं असं थोडेसे वेगवेगळे आम्ही चित्र काढलेले. ही तर घोड्याची जागा आहे. तिची ग्रूमिंग चालली आहे आता. ती पण मस्त आनंद घेते. ती सांगते माझ्या मानीला ब्रश कर, मजा वाटते. आणि अशा गोष्टी करायला पण एक खरंच नशीब लागतं असं म्हणावं लागेल. मस्त वाटतं जरा. आणि ती इतकी मन लावून काम करते का ती आमच्या स्वराज्याला पण कधी एवढी अशी अंग घसत नाही त्याचं. त्याच्यापेक्षा जास्त तिला गायची ब्रशिंग वगैरे मालिश करायला खूप आवडतं. आणि तिचं आणि तुळजाचं नातं इतकं काही लाडाचं आहे का ती माझ्यापेक्षा जास्त ब्रश तिला भारी मारून देते, का ती थोडीसुद्धा हालत नाही. अशा गोष्टी आहे आमच्या. आमच्या तुळजाला आता 1 वर्ष कंप्लीट पूर्ण होऊन आणि 1 महिना झाला आहे. आता तिचे शिंग पण मस्त दिसायला लागले. त्याच्यानंतर तिचं खाण्याचं टायमिंग, त्यानंतर तिचा व्यायाम असतो. काही थोडा वेळ असतो रोजचा, सकाळचा काही वेळ चालवतो आम्ही तिला. मी तिला कमीत कमी दिवसाला एक अर्धा ते 1 किलोमीटर घेऊन जात असतो चक्कर मारायला. तिलाही छान वाटतं. आणि गाईला एक जागेवरती बांधून ठेवण्यापेक्षा थोडंसं फिरवलेलं, आपल्याला जसा वेळ असेल वेळ काढून, आपले काम वगैरे सर्व याच्यातून वेळ काढून आपण तिला पण थोडंसं फिरायला घेऊन जायचं. म्हणजे आपल्या आसपासच 1 किलोमीटरच्या आसपास तिला घेऊन जायला पाहिजे. म्हणजे गाईचे पण पाय मोकळे होतात. तिला चालल्यानंतर तिला पण एक असं हॅपी मूडमध्ये येते, ती छान वाटतं तिला पण. आणि बाकीच्या या गोष्टी ज्या आहे, म्हणजे सकाळ होईन आणि मी कधी इकडं गोठ्यात येईन आणि जॉबवरनं सुट्टी झाल्यानंतर, संध्याकाळ झाल्यानंतर मी कधी इकडे येईन, मला त्या गोष्टीची एक अशी उत्सुकता असती. तुळजा बघती आपल्याकडं. तर आता तिचा ब्रशिंग पूर्ण झाला आहे मारून. आणि आता थोड्याशा आपण गाईबद्दलच्या काही 2 गोष्टी आपण गप्पा मारू.
आणि गाय ही आपली हिंदू धर्माचं एक असं म्हणावं लागेल खूप मोठं प्रतीक आहे. कारण की गाईला न विसरता कुठलंच कार्य होत नाही. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं का माणूस जन्माला आल्यानंतर तर मग मेल्यानंतर पण आपल्याला गाईचंच सगळ्या गोष्टी असतात. जसं जन्माला आल्यानंतर जे सांगितलं होतं बाळाला जर दूध नाही मिळालं तर आपण गाईचं दूध देतो. त्यानंतर एखादा मनुष्य गेला, जर असं म्हणता बा कावळ्याने जर घास नाही घेतला तर गाईला जर कधी आपण पान दिलं तर ते बी चालतं बा. म्हणजे असं मी नाही सांगत, ते आपलं शास्त्र सांगतं. आणि गाईचं महत्त्व खूप आहे, म्हणजे खूप मोठं आहे. काही लोकांनी फक्त काय केलं आहे, गाईचं फक्त एक सणाच्या दिवशीच, जसं म्हणता बा दिवाळीचा जो सण येतो वसुबारस, त्यावेळेसच गाईचे व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ काढणं, फोटो काढणं. तसं नसतं. या गाईला रोज जेवढं तुम्ही रोज तिला हात लावणार, जेवढं तिच्या सहवासात राहणार, तेवढा माणूस निरोगी राहतो. आणि हे मी नाही सांगत, हे सगळं शास्त्रपुराण सांगतं. आणि या गोष्टी ह्या प्रत्येकाने केल्या पाहिजे. ठीक आहे, आजकाल लोकांना ॲडजस्ट नाही होत सगळ्या गोष्टी, तर तुम्ही कुठल्या गोशाळेमध्ये जा, एखादी तिथे काही गाई असतं, त्या गाईला हात लावा. आणि गाईला नुसता हात लावल्यानंतरसुद्धा या वशिंडावरती जर हात जर फिरवला, रोज 5-6 मिनटाचा हात फिरवला कधी, तर माणसाचा BP कंट्रोलमध्ये होतो. त्याच्यानंतर गाईचं जे शेण आहे, त्या शेणाला हात लावल्यानंतर ज्या शेणामध्ये जे काही अशा काही गोष्टी आहे का त्याच्याने पण आपल्याला काही त्वचा रोग असेल, या गोमूत्र जर तुमच्या हाताला लागत असेल, समजा तुम्ही घरामध्ये असेल, घरात शिपडत असेल, तर त्याच्यापासून पण म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बी लांब जाती आणि माणूस बी ना खूप पॉझिटिव्ह राहतो त्याच्याने. म्हणजे रोगराई वगैरे असं काही होत नाही. आणि गायची किळस नाही केली पाहिजे. माझी गाय काय कुठली गाय, गाय ही एकच, ही गोमाताच आहे ती. आणि तुम्हाला आता थोडंसं आमची माझी बायको आहे ती पण तुम्हाला अशा काही 2 गोष्टी सांगणार आहे, तर तुम्ही आता बघा. असं म्हणतात गोसेवा हीच ईश्वर सेवा. म्हणून आपण त्यात काय देवात मंदिरात जाऊन देवाची काय सेवा तर नाही करू शकत, पण आपल्या घरी जर गाय असेल नसेल तरी आपल्याला गोशाळेत जाऊन आपण गायची सेवा केली, ही गायची सेवा केली म्हणजे ही सेवा आपली देवापर्यंत पोचते असं लोक म्हणतात. अनेक ठिकाणी गोशाळा आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्या गायीची सेवा केली पाहिजे, त्यांना काही खायला द्यायला पाहिजे आणि गायीचे आशीर्वाद घेतले पाहिजे. जसं आपण आता मोठे माणसं गायची सेवा करणार, तेच बघून आपले लहान मुलं करतील आणि असेच पुढं पिढ्यानपिढ्या ही अशीच सेवा सुरू राहील. म्हणून मी नेहमी आपण गायची सेवा ही मनाने केली पाहिजे, निस्वार्थपणे गायची सेवा केली पाहिजे. ज्याप्रमाणे ती निस्वार्थपणे आपल्याला दूध देते, आपली काळजी घेते, त्याच निस्वार्थपणाने आपण तिची सेवा केली पाहिजे. की आपण स्वार्थी राहून आज तिच्यामुळं दूध भेटणार आहे आपल्याला, तिथं शेण येणार आहे, ती शेण विकलं जाईल, गोमित्र येईल ते विकलं जाईल, ह्या स्वार्थी भावनेने गायची कधी सेवा नाही करायला पाहिजे. गायची सेवा ही मनोभावे केली पाहिजे. आमची गाय तुळजा ही 15 नोव्हेंबर तिचा वाढदिवस होता. आम्ही वाढदिवसही खूप छान केला. आता आमची तुळजा बी खाली बसती आहे, तुम्ही बघू शकता. आता ती खाली बसणार आहे. आता खाली बसल्यानंतर आपण तिच्यासोबत बसूनच गप्पा मारूया थोड्याफार. बस तुळजा, बस बाई खाली बस, शाबास. अच्छा, तर आता संध्याकाळचे 6 वाजत आले. आता गाईचा पण साऱ्याचा टायमिंग होणार आहे, तोपर्यंत आता आम्ही थोड्या वेळ जरा बसतो. आता आमची तुळजा मस्त खाली मांडी घालून बसली आहे. तिची पण पाय दुखले कारण की मी तिला चक्कर मारून आणला, भरपूर लांब तिला नेलं होतं मी, 1 किलोमीटरच्या आसपास तिला चक्कर मारून आणलं आहे. तिलाही मस्त वाटतं, तिचे पाय जरा मस्त मोकळे होतं. आणि ती पण रविवारची वाट बघत असते बा, कधी रविवार येईन आणि कधी सर्व येणार आणि मला माझ्याशी खेळणार काय, अशा काही गोष्टी आहे. आणि व्हिडिओ आम्ही एक या गोष्टीसाठीच बनवतो का बा आमचा रविवारचा एन्जॉय काय असतो. रविवारी काही लोक हॉटेलला जातात, काही मॉलला जातात, आम्ही मळ्यात येतो आणि आमची गाय घोडा आम्ही त्यांच्यामध्ये सहवासामध्ये राहतो. मजा वाटते एक अशा गोष्टी करायला. आणि ती ऐकती पण खूप, तिला आपण आवाज बी दिला तर ती लगेच बघणार. तर तिच्या अशा काही गोष्टी आहे. 1 वर्ष
कंप्लीट होऊन 1 महिना पूर्ण झाला. आम्ही आमच्या गाईला आता व्यसन पण टाकलं आहे. आणि असं म्हणतं बघ, गाईला व्यसन नाही टाकू, पण मग ती थोडीशी मस्ती पण जास्त करते, त्यामुळं आम्ही तिला व्यसन टाकलं आहे. आणि तिचे म्हणजे मस्तीमुळं तिलाही लागू नये, आम्हालाही काही लागू नये, त्यामुळं आम्ही तिला आता व्यसन टाकून 1-2-3 दिवस झाले. व्यसन टाकायचं आम्ही असा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही आहे, पण आम्ही तिला व्यसन घातली आहे. आणि गाईच्या गोठ्यामध्ये जी बसायची मजा आहे, तर ती म्हणजे बंगल्यात बी बसायला जेवढी मजा येत नाही तेवढी गाईच्या गोठ्यामध्ये बसायला येते. कंटिन्यू गाईच्या शेणाचा वास, गोमूत्राचा वास. काही लोकांना किळस असते, पण आम्हाला किळस नाही वाटत, कारण की तो वास जर आलाच नाही तर मग असं वाटतच नाही का बा आपल्याकडे गाय आहे म्हणून. आणि तिच्या गोठ्यात जो वास येतो तो आमच्या अंगाचा पण वास येतो. अशा गोष्टी या चालूच असतात. तिचा रोजचा नियम काय असो, सकाळचा संध्याकाळचा, या गोष्टी आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आज शाळेला सुट्टी आहे. आज मी आमच्या संग आलोय मळ्यात तुराला भेटायला, घोड्यावर बसायला आणि मज्जा करायला. आता थोड्या वेळाने आपला राज पण येईल, त्याला त्या साईडला बांधलेलं आहे. आणि त्यांना आता चाऱ्याचा टाईम झालेला आहे त्यांचा. दोघांना चारा आपण काय देणार आहे चाऱ्यामध्ये ते बघू, आणि दोघांना चारा देऊ आपण. चला तर आता आपण आपला घोडा आहे राजबिंडा, त्याला आता आपण घेऊन येऊ. आणि त्यांचा पण आता चाऱ्याचा टायमिंग झाला आहे. आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, त्याला चारा वगैरे कसा टाकतो, गाईला पण आम्ही काय चारा देतो, या गोष्टी आता तुम्हाला दाखवतो आहे. चला आम्ही आता तुम्हाला दाखवतो. राजला घेऊन येऊ आपण. कुठं बांधलं आहे ते. आता वातावरण पण इतकं छान झालं आहे, मस्त क्लायमेट इतकं मस्त तयार झालं आहे. आणि बाहेर तुम्ही बघू शकता, सर्व मस्त वाटतं, एकदम छान बघण्यासारखं आहे. निसर्ग कसा एक छानसा कलर देतो आहे, ऑरेंज कलर तुम्हाला बघता येईल. त्यानंतर आमच्या इथं हे सर्व आजूबाजूचं हे वातावरण आहे. राजला आम्ही इथं बांधतो दिवसा, तर दिवसा बाहेर असतो. त्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही त्याला मध्ये घेतो. तर त्याला आता आम्ही थोडंसं साईडला बांधलं आहे, तर आम्ही त्याला आता घेऊन येतो, तर तुम्हाला दाखवतो. आमचा राज इकडे बांधलं होतं त्याला सावलीमध्ये. आता तो त्याचं खाऊन झालं आहे, तोही वाट बघतो आहे कधी मला आता घेऊन जातीन घरी. राज चलो बेटा चला. तर तुम्हाला ते बघा, आता तो लगेच घरी जायच्या तयारीमध्ये आहे. आता मी त्याला घरी घेऊन जातो. त्याला आपण गोठ्यामध्ये घेऊन जाऊ. चल बेटा चला. चल बस, थांब बेटा, थांब 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 थांब. सरक मागे सरक. बस चला. तर राजला आता आपण घेऊन चाललो आहे. तरी मस्त दिवसभर गवत खाल्लं आहे, चालला आता तो मस्त घरी. चलो बस. लय हुशार आहे तो. बघ इकडे बघ कॅमेऱ्यात, तुझा व्हिडिओ चालू आहे. चलो. चल. तर आता त्यांचा चारा वगैरे टाकून झाला आहे. आणि गाईला पण आम्ही चारा टाकला आहे. आणि त्याच्यानंतर आमचा राज आहे, तर राजला पण चारा टाकला आहे. त्याला पाणी पण आम्ही रात्रभर भरून ठेवतो,
त्यानंतर राजला चारा टाकून त्याची बादली त्या साईडला भरून ठेवलेली आम्ही पाण्याची. आणि थंडी आता सध्या खूप पडल्यामुळे आम्ही त्यांना ब्लँकेट टाकतो. गाईला बी ब्लँकेट लावतो. त्याला पण आम्ही थंडीचं थोडंसं हे करतो. सर तिकडे सर बेटा सरक. बस त्यालाही ब्लँकेट लावलेलं आहे. आता आम्ही तुळजाला पण ब्लँकेट टाकतो आहे. तर बघा तुम्ही, थंडीचं तिलाही खूप थंडी वाजते. कारण की ज्यावेळेस मी सकाळी येतो त्यावेळेस तिच्या अंगावरती पूर्ण काटा येत असतो. त्यामुळं आता तिलाही ब्लँकेट लावून देतो आम्ही, जेणेकरून तिलाही थंडी नको वाजायला. आणि रात्रीचा आम्ही इथं धूर पण करतो. मच्छर वगैरे गोठ्यामध्ये धूर केलाच पाहिजे, कारण की धूर केल्याने किडे वगैरे मच्छर हे कमी होऊन जातात. तर फायनली तिला ब्लँकेट लावून झालं आहे. बघू शकता तुम्ही, तिच्यासाठी छान छोटंसं ब्लँकेट आणलेलं आहे मी. तिलाही मस्त गरम वाटतं. तुळजाच्या शेणापासून आम्ही गवऱ्या बनवतो आणि रोज धूर करत असतो. धूर केल्याचे फायदे असे आहे का मच्छर, किडे, माशा, मुंग्या हे जे काय आहे हे सर्व गायब होऊन जातं. आणि घोड्याच्या इथं चारही बाजूला आम्ही तो धूर असा दाखवतो. त्यानंतर जाताना आम्ही त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून देतो. थंडी असल्यामुळे जनावरांनाही सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळं ओवा टाकल्यामुळं काय होतं का ओवा, बाजरीचं पीठ आणि त्याच्यात सर्व मिक्स करून या गोष्टी टाकतो आम्ही. त्याच्यात वास पण खूप छान येतो. आणि गाईला, घोड्याला आम्ही दररोज थोडीशी काय ना धुनी देत असतो, जेणेकरून त्यांना सर्दी होण्याची शक्यता म्हणजे शक्यता होतच नाही त्यांना सर्दी या धुराने. ही त्यांची काळजी आपण केली पाहिजे. त्यामुळं आपले गाय असन, घोडा असन, कोणाकडं बैल असन, त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आजारी कधी पडती नाही ते. आता त्यांचं खाण्याचं टायमिंग आहे, ते मस्त खाता येते. तुम्ही बघू शकता धूर पण भरपूर झाला आहे. किडे, मच्छर, मुंग्या सर्व गायब होऊन जातात. तर आता आम्ही घरी निघू आता. तर आता त्यांची रात्रीची सर्व सोय वगैरे आम्ही केली आहे. आणि आता आम्ही घरी निघणार आहे. संध्याकाळचा टायमिंग झालं आहे, 7 वाजले आता तरी. आणि धूर वगैरे पण केला आहे आम्ही. त्यांना चारा पण भरपूर टाकून दिला आहे. सुका चारा देतो संध्याकाळच्या टायमाला आम्ही त्यांना. कुट्टी वगैरे अजून काही गोष्टी त्यात ॲड करून घोड्याला, गाईला. आणि सकाळचा टायमिंग आहे त्यांचं सकाळी 8 वाजता, 7 वाजता येत असतो मी. आणि साफसफाई वगैरे त्यांना त्यांचा खुराक देऊन आणि बाकीचं काही साफसफाई सर्व आपली झाली तर त्यांना बाकीचा दिवसभराचा जो चारा असतो 2 टायमाचा, सकाळचा आणि दुपारचा, तो दोन्ही आपण देऊन टाकतो. त्यामुळे त्यांचं दिवसभर त्यांना टेन्शन नसतं. मग बाकीचं चाऱ्याचं, पाण्याची बादली असते दोघांना भरून ठेवतो. आणि राजला आम्ही इथं बांधतो दिवसा. हे बाहेर त्याची जागा आहे, इथं त्याला बांधलेला असतो, मोकळाच असतो तो. मोठं त्याला आम्ही दावं लावून देतो. तर आम्ही अजून काही असे व्हिडिओ बनवत राहणार आहे. तर आमची ही छोटीशी एक, आम्ही कशा पद्धतीमध्ये रविवार कसं साजरी करतो, म्हणजे रविवारची सुट्टी कशी आम्ही एन्जॉयमेंट करतो, मी आणि माझी फॅमिली, तर हे तुम्हाला दाखवलं मी. तर अशा गोष्टी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? मी असेच नवीन व्हिडिओ माझ्या गाईचे अजून यूट्यूबवर टाकणार आहे. तुम्हाला काही जर अजून गाईबद्दल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय गोमाता.